नमस्कार, मी अमोल आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकणी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि रात्रीचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आता आपण म्हणजे आज चाललो आहे गावी कोकणामध्ये। आपल्या इकडे आहे उद्या पालखी शिमग्यानिमित्त आणि आमच्या गावी 15 दिवस जवळजवळ होळीपासून 15 दिवस पालखी असते आणि आमच्या घरी उद्या पालखी येणार आहे, म्हणजे देव येणार आहेत आपल्या इकडे। तर त्यासाठी आपण गावी चाललो आहे आणि आपली आता दादरवरून 9:15 वाजता ती गाडी येते आणि आता 9 वाजलेत आणि ती छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनल्सवरून 11:05 सुटते। तर जास्त वेळ नाही घेत, मी बोललो की इंट्रो करून घ्यावा, मग आपला व्हिडिओ कंटिन्यू होईल। तर जास्त वेळ घेत नाही, आपण जाऊया आता डायरेक्ट दादरला। आपण तिकीट काढले दादर टू कणकवली आणि आजची मडगाव ट्रेन आहे ती लेट आहे खूपच, त्याच्यामुळे 2 तास जरी लेट आहे। आपण डायरेक्ट जाणार आहोत लोकलने CSMT ला आणि तिथून मग डायरेक्ट मँगलोर पकडूया। लवकर बाहेर पडलं तर शुभ सकाळ मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आणि काल आपण बँगलोर गाडीने 10 वाजता छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनल्सवरून गावी येण्यासाठी बसलेलो आणि ती कणकवलीचा तिचा टायमिंग आहे 5 वाजता, पण आपण 1 तास लेट झालो आणि आपल्याला जनरलमध्ये गर्दी पण कमी भेटली बसायला। त्याच्यानंतर आपल्याकडे आता घरी तयारी वगैरे चालू आहे। मी थोडं तयारी वगैरे चालू आली, पालखी म्हणजे 2-3 घरं झाली आहेत पण आता, आणि आपल्याकडे लवकर येणार आहे पालखी, म्हणजे 1 तासाच्या आत आपल्याकडे पालखी येईल। तर आजच्या दिवसातला संपूर्ण व्हिडिओ मी कव्हर करणार आहे। जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर डायरेक्ट जाऊया आपण घरी, आणि घरी तयारी वगैरे पण चालू आहे जेवणाची, आणि बाकी पालखी येणार त्यासाठी सजावट वगैरे चालू आहे आपल्याकडे। तर आपण घरी जाऊया आणि बघूया बाकीची तयारी कशी चालली आहे। जेवणाची तयारी अडीच किलो 2 आणि अर्धा पाणी होतं का? कसली भाजी कसली? वांगा बटाटा हे गोडी भाजी ओले मिरचीची, वांगा बटाटा आणि वरणा पावटा आणि गोडी बटाट्याची, कोशिंबीर आणि गोडी डाळ, लोणचं पापड आणि तांदळाची खीर। 1 नंबर। इकडे नाही ना गॅसवर? तिकडे काय नाही, तिकडे तो भात शिजता नंतर मग हे करतो। हवा ती काय आतमध्ये
इकडे जे बघताय ते पॉस बोलतात आणि मालवण साईडला सबाई बोलतात. तर इकडे पैसे वगैरे वाटतात सगळे. आमच्या इकडे याला पॉस बोलतात आणि पालखी आता इथून येते. तर आपल्या इकडे आत्ताच पालखी येऊन गेली, म्हणजे त्याच्यानंतर 2-3 घरं आली आणि आता आपण चाललो आहे वरच्या साईडला. तर तिकडे पालखी जाणार आहे आणि आपल्या घरी देव भेटीला आले. खूप मस्त वाटलं, दर्शन वगैरे घेऊन खूप मस्त वाटलं, एकदम प्रसन्न झालं. आणि आता आपल्या मागून पालखी येत आहे. तर आपण आता वरच्या साईडला जाणार आहोत. तिकडे मग 4-5 घरं होतील. त्याच्यानंतर मग सगळ्यांना खेळे, म्हणजे जे माणसं असतात त्यांना आपल्या इकडे खेळे बोलतात, तर ते खेळे वाटतील जेवणासाठी. प्रत्येकाच्या घरात 5-5, 6-6 माणसं येतील. त्याच्यानंतर मग जी उरलेली घरं असतील ते नंतर घेतील. मग त्याच्यानंतर रात्री शिपणं पडेल आणि आपला यावर्षीचा शिमगा संपन्न होईल. तर ठीक आहे, अजून आपल्याला पुढे बघायचं आहे नक्की काय काय होतं ते.
तर मित्रांनो आताच आपण झोपेतून उठलो, त्याला फ्रेश वाटलं थोडं आपण जेवण वगैरे झालं त्यानंतर थोडा वेळ आराम केला. 15 म्हणजे 1 तास तरी आराम केला असेल. आणि आता चाललो आहे चव्हाट्यावरती. आपल्या तिकडे शिपणं पडणार आहे, त्यासाठी आपण चव्हाट्यावर चाललो आहे. सगळे गावातले मंडळी एकत्र येतील आणि शिपणं पडेल. आपण डायरेक्ट आता जाऊया चव्हाट्यावर आणि पुढे काय काय होते ते बघूया. आता गावातली मंडळी सगळी एकत्र झाली आहेत आता आणि आपल्याकडे शिपणं पडेल थोड्याच वेळात. आत्ता वाजले आहेत आता 5:59 झालेत, 5:45 झालेत आणि सगळे येतील. अरे कोणा का. तर हा आहे आमचा चव्हाडा आणि चव्हाड्यावर सगळी गावातली मंडळी एकत्र आले आणि ही यावर्षीची होळी आपली गावहोळी. थोड्याच वेळात पालखी बाहेर काढतील, नाचवतील आणि नंतर शिपणं पडेल आणि परत आपली पालखी देवळात जाईल. आता इकडे गाराणे वगैरेचा कार्यक्रम चालू आहे इकडे आणि पालखी तिकडे आहे. जिकडे अजून काही लोकांच्या फोटो वगैरे राहिले ते भरते तिकडे. वाजत देवावर उभं राहिलं की का असं वाटलं माझं ना.
हे बाजूक राहतो बाजूक राहू तू फेमस पुढच्या वर्षी टाकी लवकर पुढच्या वर्षी टाकी काय रे जरा गायच्यात बघ पाठवा तू करीलो होय आपल्या घरी चालले ते
आता आपल्या शिमगा उत्सवाची सांगता होईल आणि आता देव म्हणजेच पालखी आपली रमानाथाच्या मंदिरात आणली आहे आता.